सामने सध्या मैदानावर चालू आहेत. 3 षटकांचे असे सामने राहतील. या स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. या सर्व बक्षिसांचे ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले आहे त्या सर्वांचे आभार. इतर जी काही मदत केली आहे त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या तांबडी चषक स्पर्धेच्या वतीने. आणि अशीच सहकार्य दरवर्षी आम्हाला लाभेल अशी आपण अपेक्षा करूया. दरम्यान सामन्याला थोड्या दिवस सुरुवात होते. पंच म्हणून आपले भर उन्हामध्ये काम करतात प्रसाद तारी आणि सागर सने मोलाचे सहकार्य देतात आपल्याला की एवढ्या भर उन्हामध्ये सुद्धा ते पंचांचं काम महत्वाची अशी भूमिका बजावत आहेत. दरम्यान यानंतरचा होणारा सामना आहे तो निवती श्री रामवाडी तसेच श्रीकृष्ण कोळम या दोन्ही संघाच्या संघनायक आणि टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचं आहे. दरम्यान फलंदाजांनी सलामीवर 2 फलंदाज असतील त्यांनी ताबडतोब मैदानात जायचं आहे. धन्यवाद. 42 धावांत पूर्ण करून 43 धावांचा लक्ष ठेवला तर मोहन संघासमोर मळी संघान तर मोहन संघाच्या सलामीचे फलंदाज मैदानात जाताना दिसतात. आपणागी जोडगोळी या स्पर्धेतील हे दुसऱ्या फेरीतील सामने चालू आहेत मैदानावरती. अजूनही बरेच सामने या मैदानावर होणार आहेत. कृपा करून सहकार्य करा. जेवढ्या लवकर सामने होतील त्याचप्रमाणे लवकर इथे बक्षीस वितरण पारदर्शक वितरण सुद्धा लवकर होईल अशी अपेक्षा करूया. पंचांना मी विनंती करतो की सामना आपण त्वरित चालू करायचा आहे. पंच प्रसाद या सामन्यासाठी हिरवं कंदील. पहिला षटक घेऊन मंचेकर. मोठा फटको मनोजच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चांगला क्षेत्ररक्षण. 6 धावा नक्कीच वाचवल्या आपल्या संघासाठी. चांगला क्षेत्ररक्षण बघू मिळाला. लाईनमन एकच धाव पहिल्या चेंडूवरती. पहिला षटक घेऊन येतो तो प्रशांत मंचेकर. आता मात्र दिनेश स्ट्राईक वरती आपल्या खेळताना दिसत. सामना करतो प्रशांतच्या गोलंदाजीचो. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होतो. चेंडू काय चांगलंसं खेळा गेलो नाही. बाकीचं काम फाईन लेगच्या दिशेक उभं असलेलो क्षेत्ररक्षक पूर्ण करताना पहिलं धक्को बसता मोहन संघाक. बाबू धावडे यांचे सुद्धा इकडे आगमन झालेले आहे. मी विनंती करेन त्यांनी या पॅव्हिलियन मध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बाबू धावडे तांबडी क्रिकेट संघाचे सदस्य तसेच आमचे सहकारी बाबू धावडे यांनी सुद्धा पॅव्हिलियन मध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद डीजे. भावेश मेहतर निवती शिरमाडी संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस का बॉक्स मध्ये. भावेश मेहतर नवीन गेलेलो फलंदाज स्ट्राईक वरती आपणाक दिसतात तो म्हणजे प्रशांत बाबल. ज्यांनी मागाशी चांगला असाचा झेल पकडला तो प्रशांत बाबल आपणाक स्ट्राईक वरती खेळताना सामना करीत तो प्रशांत मंचकरच्या गोलंदाजीचो. चांगलीशी गोलंदाजी आपल्या संघासाठी या कलाम आपल्या नावावर लावून घेतल्या. पुन्हा एकदा मोठा फटको मारचा प्रयत्न. चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून आणि गुळमात जाऊन चेंडू पडता. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा कलाम आपल्या नावावर लावून घेतात तो म्हणजे प्रशांत मंचेकर. एका मागोमाग एक असे 2 फलंदाज तंबूत परतले ते म्हणजे मोहन संघाचे. 43 धावांचा पाठलाग करताना मोठे फटके मारूचो इरा तो फसता आणि 2 चेंडूवरती 2 महत्वाचे गडी बाद होतात.
नवीन गेलेलो फलंदाज स्ट्राईक वरती विशाल, ज्यांनी मागची चांगलीशी गोलंदाजी केली. विशालसाठी गाणा खायचा लागला असं तर उधळीत ये रे गुलाल, पण तू काय धावांचो गुलाल उधळूचो लागा तुझ्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सिपचं फटको, 2 क्षेत्ररक्षाच्या मधून चेंडू मात्र सीमारेषा पार करता, चौकार वसूल करता रिव्हर्सिपच्या पद्धतीने. पंचप्रसाद तारी चौकारची खूण दाखवतं. चांगली सुरुवात. नाणेफेकीचा कौल लागता श्रीकृष्ण कोळप संघाच्या वतीन आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी पाचारण केला तर निवती सिरामडी म्हणजे माझ्या स्वतःच्या संघात. जोरदार प्रॅक्टिस होताना दिसता पॅव्हलिनच्या बाजू कोळम संघाच्या वतीन. गावातून काल जिलेले हे 4 फलंदाज गोलंदाज आपला सराव करताना दिसतात. पॅव्हलिनच्या बाजूक बघलास तर जोरदार तयारी. या पुढचं चेंडू घेऊन प्रशांत आणि आता मात्र दांडी गुल होता. अजून एक धक्को बसता तो मोहन संघाक. आता मात्र माका हे महिने प्यार कियाचा गाणा नक्कीच सांगू आठवत. तू चल मै आई असे एका मागोमाग एक फलंदाज तंबू देतात ते आई भैराई देवी मोहन संघाचे. 43 धावांचो पाठलाग करताना एका तरी फलंदाजा खांदार भली मोठी रोईली जाऊन ते नागर टाकून उभ्या व्हायचा. हा गेलेलो फलंदाज प्रशांत कोयंडे. एक चांगली गोलंदाजी करते दिसताना पहिला षटक प्रशांत मंचेकर आपल्या संघासाठी. जवळजवळ 3 गडी बाद केल्याने या षटकात 5 धावा खर्च करताना 3 गडी महत्वाचे असे बाद केल्याने प्रशांतने आपल्या गोलंदाजीत पुढचा चेंडू घेऊन प्रशांत आणि अजून एक चेंडू निर्धाव जाता आणि पहिल्या षटकाची सांगता होय मात्र होता. संघाची धाव होता ती मात्र 5. 3 गडी बाद 5. पहिल्या षटकाचा खेळ पुरा होता. 43 धावांचं पाठलाग करताना 3 विकेट महत्वाचे 3 गडी बाद केल्याने आपल्या संघासाठी चांगलीशी गोलंदाजी. आता मात्र दुसरा षटक घेऊन स्वतः होडेकर प्रशांत बाबल मळी संघाच्या वतीन सामना करीत तो मनोज. प्रशांत बाबल प्रशांत आपल्या षटकात पहिलं चेंडू चांगलं असं फटको मनोजच्या बॅट मधून हवाई फायर. पहिलं चेंडू सीमा पार होता. चेंडू जाऊन गडग्याच्या पैलाडी असलेल्या कवाताच्या मुळात जाऊन पडता. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार आणि प्रशांतच्या पाठीवर एक वळ बघूक मिळता. आता बऱ्याच वेळानंतर एक मोठो फटको मोहन संघाच्या वतीन. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडू जवळजवळ 32 धाव उभे करूचेत. पुढचा चेंडू घेऊन प्रशांत सामना करतो मनोज. पुन्हा शॉर्ट पद्धतीचे चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा नाही. 2 क्षेत्ररक्षकाच्या चेंडू मधून जातात चौकार. काहीतरी महागडा षटक सुरुवात झाला असा म्हणा हरकत नाही. पहिल्या चेंडूवरती एक षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. 10 धावा खर्च करता प्रशांत आपल्या 2 चेंडूत. धाव संख्या झाली ती 15. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना अशाच प्रकारच्या फटक्याची गरज मनोजच्या बॅटमधून. जर सामना जिंकायचा पुढच्या फेरीत प्रवेश करूचो हा तर अशाच प्रकारचे फटके मारूचे लागतील. काहीतरी आता क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसता प्रशांत बाबल. आता शेवटचे 10 चेंडूने 28 धावांची गरज. रोमहर्ष होणार असो सामना नक्कीच. आता मात्र बॉकल पद्धती चेंडू असो खेळून काढलेलो फटको 1 धाव पुरे करतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसता. धाव बाद होऊ शकतात जर चांगली फेक झाली तर.
पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामधनं आणि 2 धाव वसूल करतात. धाव संख्या झाली अति 17. पुन्हा एकदा खतरा. 9 चेंडू आणि 26 धावांचा असा विजयाचा समीकरण. पुढचं चेंडू घेऊन प्रशांत, सामना करतो मनोज. पुन्हा एकदा पहिल्याच पद्धतीचा फटको, चेंडू हवाई सफर करता. अजून एक चेंडू सीमा पार होता. अजून एक वळ प्रशांतच्या पाठीर बघूक मिळता. धाव संख्या झाली अति 23. आता मात्र 8 चेंडून 20 धावांची गरज. चांगली फटकेबाजी करताना दिसता आपल्या संघासाठी तो सलामीसाठी गेलेलो फलंदाज मनोज. काहीतरी महागडा षटक प्रशांत बाबोलचा. जवळजवळ 4 चेंडूत 18 धावा खर्च करता. अजून 2 चेंडू शिल्लक प्रशांतच्या षटकातले. पुन्हा एकदा लेग शफल करून मारतो प्रयत्न होतो, परंतु प्रयत्न फसता. 1 चेंडू मात्र निर्धाव जाता. अशाच निर्धाव चेंडूची गरज असतात ती प्रशांत बाबोलच्या षटकात. 7 चेंडून 20 धावांची गरज. प्रशांत आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन सामना करतो मनोज. पुन्हा एकदा मोठा फटका बघूचा झेल होता की नाही. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र एक मोठो मासो गळाक लागता शेवटच्या चेंडूवरती प्रशांतच्या. मनोजच्या रूपात मनोजचा मैदानावरती रावणा खूप गरजेचा होता. अजून 6 चेंडू त्याच्या ताटात वाढून ठेवलेले होते, पण मोठ्या फटक्या मारूचा प्रयत्न फसता आणि चांगला झेल पकडला जाता लॉंग ऑनच्या दिशेक. नवीन गेलेलो फलंदाज मोहन संघाच्या वतीन हेमंत चौगुले. शरीर यष्टी बघलाच तर समोरच्या गोलंदाजा घाम फुटात, पण तशा प्रकारचे फटके मारूचे लागतील. चांगली खेळी करून तंबूत परतताना आपल्या संघासाठी तो म्हणजे मनोज. जवळजवळ 19 धावांची खेळी साकारल्याने आपल्या संघासाठी त्या 2 खणखणी षटकार आणि 1 चौकार बघूक मिळालो. जरी गडी बाद झालो तरी महागडा षटक असा ठरला तर म्हणजे प्रशांत बाबोलचा. आता मात्र निर्णायक षटक. शेवटचे 6 चेंडून 20 धावांची गरज करा, नाहीतर मरा अशी अवस्था. आणि महत्वाचा आणि जबाबदारीचा षटक घेऊन येतात तो म्हणजे गोलंदाज निलेश कोयंडे. जबाबदारीचा षटक. 6 चेंडून 20 धावांची गरज ती मोंड संघाक. पुढच्या फेरीत प्रवेश करूसाठी मोठे फटके मारूचे लागतील. एक्का दुक्क्यान सामना विजय होऊचो नाही. 6 चेंडू आणि 20 धावा. पहिल्या चेंडूवरती मोठो फटको. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः प्रशांत 1च धाव पुरी करतात. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावा. अंगार काटो उभो करणारो असो यो सामनो रंगलेलो दिसता. शेवटचा षटक. निलेश आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन सामना करीत तो मात्र दुडे अंगाचा यो फलंदाज हेमंत. मोठो फटको मारूचो प्रयत्न. पंचांकडे लेग बिफोरची दाद मागतात, पण पंच आपल्या निर्णयावर कायम. 1 चेंडू निर्धाव जाता. आता मात्र 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. जवळजवळ सामना आपल्या बाजून ओढून आणलो तो म्हणजे सूरज या फलंदाजा मनोज या फलंदाजान. आणि ऐन मोक्याच्या क्षणी आपलं विकेट गमावल्यान. पुढचा चेंडू घेऊन चांगलो फटको. फाईन लेगच्या दिशेक चेंडू जाता. बघूचा चेंडू जिंकता की क्षेत्ररक्षक जिंकता, आणि चेंडू हे विजयी ठरता आणि हे चौकार मिळता या फलंदाजाक. लेग बाईचा इशारो पंच प्रसाद तारी यांचो. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडूत 15 धावेची गरज करा, नाहीतर मारा. भर कडकडलेल्या उन्हात यो तापलेलो सामनो. 3 चेंडू आणि 15 धावा. पुढचा चेंडू घेऊन स्टॅपर्ड होऊन मारूचा प्रयत्न होतो. 1 धाव पुरी करतात. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसता, पण प्रयत्न पूर्ण होणार नाही आणि 1च धावावर समाधान. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 12 धावांची गरज.
ज्या राहुल तेवती आणि परवाच्या दिवशी तुम्ही सामना बघला असता तर असेच षटकार मारल्याने सामना विजय केले होते. अशा प्रकारच्या षटकाराची आता गरज आहे, कारण शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावा, सॉरी 14. पुन्हा एकदा मोठो फटको, चेंडूच्या खाली प्रशांतच्या वळ्यात पडता भोक आणि 2 धावा पुरे करतात. 3 घडले काय काढूगत ना, आत्ता 2 झाले. नाही तेनीच मारलं. कोणी मारले? 2 आले ते. शेवटचं चेंडू आणि या शेवटच्या चेंडूत 12 धावेची गरज. क्रिकेटमध्ये काही घडू शकता. जोपर्यंत चेंडूंचं खेळ पुरं होणार नाही तोपर्यंत 1 चेंडू आणि 12 धावा, जवळजवळ डझनभर अशी धावसंख्या शेवटच्या चेंडूवर काढूच्या. चांगलं फटको, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि शेवटच्या चेंडूवरती गडी बाद. आणि मळई संघ सामना विजय ठरता. मळई संघाचा खूप खूप अभिनंदन. तर मोंड संघाने येऊन आपला सन्मान चिन्ह घेऊचा. ह्याच्यानंतर होणारा सामनो निवती श्रीरामवाडी क्रिकेट क्लब विरुद्ध श्रीकृष्ण कोळम. आता मी तुमची रजा घेते. पुढचं समालोचन करतील माझे सहकारी प्रीतम ढोके, देवगडच्या मिठबाव गावचे सुपुत्र. पुढचं समालोचन मराठीतून ऐका मिळत आपणाक. मी तुमची रजा घेते. धन्यवाद.
बाउंड्री गेली. होय होय. भावेश मेहतर आणि दुसरं कोण तो? त्याचं नाव काय रे खालच्याचं? भावेश मेहतर आणि खालचं कोण? किरण मोडकर रे. बॉलर गोलंदाज नाव सांगायचं आहे. यश यश कोंडे. यश कोंडे रे. यश कोंडे. कोंडे देवळाकडे. यश कोंडे सलामीवर गोलंदाज कोळंब संघाच्या बाजूने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका. भावेश मेहतर या ठिकाणी सलामीवर फलंदाजी करतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय पॉइंटच्या दिशेने. धावसंख्या मात्र होते ती 5. सलामीचं षटक चालू आहे. प्रथम फलंदाजी करतोय श्रीरामवाडी निवती वेंगुर्ला. लगदा यश कोंडे. मला वाटतं उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंजाब टू हरियाणाच्या दिशेने. पंच दोन्ही हात समांतर करून या ठिकाणी अवांतर धाव घोषित करतायत. एक अवांतर धाव मिळते कोळंब निवती संघाला. निवती श्रीरामवाडी विरुद्ध श्रीकृष्ण कोळंब यांच्यात हा चाललेला सामना. यश कोंडे पुढचा चेंडू घेऊन किरण मोंडकर याला सुंदर कट केली होती. धडम्यांच्या दिशेने चेंडू राहिला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र पूर्ण करतायत. धाव संख्या मात्र होते ती 7. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आता मात्र स्ट्राईकला येतोय भावेश मेहतर. एक आक्रमक फलंदाज पाहायला मिळतोय भावेश मेहतर. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू राहतोय. एक धाव मात्र धावून पूर्ण करतायत. पंचांचा या ठिकाणी इशारा मिळतोय एक अवांतर धावेचा. दोन्ही हात समांतर करून वाईट चेंडू घोषित करतायत पंच या ठिकाणी. अशा प्रकारे या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत निवती या संघाला. धाव संख्या मात्र होते ती 9. निवती श्रीरामवाडी या संघाला. प्रसाद तारी जर कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. प्रसाद तारी आपले सहकारी वाट पाहत आहेत. प्रसाद तारी सुंदर कट करतोय. किरण मोंडकर पॉइंटच्या दिशेने चेंडू राहतोय. एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धाव संख्या मात्र होते ती 10. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना या ठिकाणी पुन्हा एकदा भावेश मेहतर स्ट्राईकला येतोय. यश कोंडे पुढचा चेंडू घेऊन आता मात्र सुंदर चेंडू. दरम्यान षटक संपल्याचा इशारा करतायत पंच या ठिकाणी. निर्धाव चेंडू टाकतोय शेवटचा चेंडू तो यश कोंडे. दरम्यान धाव संख्या होते ती 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. प्रीतम थोडा वेळ घेतोय. देवबाग महापुरुष देवबाग वर्सेस आडबंदर 11 या 2 संघांमध्ये जो सामना झाला होता त्या सामन्याचा मानकरी झाला होता तो प्रथमेश राऊळ. कृपया आपण यायचं आहे. प्रथमेश राऊळ सामनावीर झाला होता त्या सामन्यामध्ये. प्रथमेश राऊळ यायचं आहे. गो टू कॉमेंट्री. प्रथमेश राऊळ देवबाग संघाचा खेळाडू प्रथमेश राऊळ. आडबंदर 11 आणि देवबाग संघामध्ये जो सामना झाला होता तो सामनावीर ठरला होता. या ठिकाणी सामनावीरचं या ठिकाणी पारितोषिक आपल्याला द्यायचं राहिलं होतं. त्यासाठी प्रथमेश राऊळ कुठे असाल तर ताबडतोब या. धन्यवाद. सामन्याकडे जाऊया. प्रीतम धन्यवाद धनंजय. दरम्यान गोलंदाजी मार्कवर येतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन प्रथमेश श्रीकृष्ण कोळंब संघाच्या बाजूने प्रथमेश खडपकर. पहिला चेंडू सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रथमेशचा पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकतोय. या ठिकाणी किरण मोंडकर
फलंदाजी करतोय स्ट्राईकला, चेंडू नीटचा काही समजत नाहीये, चेंडू मात्र निर्धाव जातोय, धावसंख्या मात्र कायम राहते. धावसंख्या आहे ती 10. एका षटकाचा खेळ संपलाय. दुसरा षटक घेऊन आलाय तो प्रथमेश श्रीकृष्ण कोळम संघाच्या बाजूने. प्रथम नाणेफेक जिंकला होता कोळम संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सुंदर फटका, पॉइंट, शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चेंडू राहतोय. 1 धाव मात्र पूर्ण करतायत यष्टीरक्षक, स्वतः चेंडू कलेक्ट करतोय. चेंडू कलेक्ट होईपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज या ठिकाणी. धावसंख्या मात्र होते ती 11. निवती श्रीरामवाडी संघाचे फलंदाज, सलामीवीर फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्राईकला येतोय भावेश मेहतर, सुंदर फटका मारतोय. मिड ऑफच्या दिशेने चेंडू राहतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव मात्र पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज या ठिकाणी. धावसंख्या मात्र वाढते 1 धावसंख्येने. धावसंख्या होते ती 12. किरण मोंडकर स्ट्राईकला येतोय पुन्हा एकदा. प्रथमेश आपल्या बॉलिंग मार्कवर, पुढचा चेंडू घेऊन किरण याला. फुलटॉस चेंडू, झेल आहे पाहूया लॉंग ऑफच्या दिशेने. झेल, सुरेख झेल म्हणावं लागेल या ठिकाणी. लॉंग ऑफच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक सुंदर झेल टिपतोय आणि पहिला गडी बाद होतोय निवती श्रीरामवाडी संघाचा 12 या धावसंख्येवरती. प्रथमेश राऊळ प्लीज, प्रथमेश राऊळ सामनावीर देवबाग आणि आडबंदर 11. मी वारंवार आपल्याला या ठिकाणी सूचना करतोय, प्लीज या. प्रीतम सामन्याकडे. नवीन फलंदाज नाव सांगायचंय. गौरेश. ओके, गौरेश मेहतर नवीन गेलेला फलंदाज, नॉन स्ट्राईकला. नाही, स्ट्राईकला गेलो ना तो. गौरेश एक धाव पूर्ण होते या ठिकाणी. धावसंख्या मात्र होते ती 13 निवती श्रीरामवाडी संघाची. मर्यादित 3 षटकांचे सामने या ठिकाणी खेळवले जात आहेत. गाभित समाज मर्यादित ह्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तांबडलेक चषक, सुंदर फटका पुन्हा एकदा. मिड ऑफच्या दिशेने चेंडू राहतोय. झेल, प्रयत्न मात्र चांगला होता झेल घेण्याचा, परंतु झेल या ठिकाणी सुटतोय. चेंडू जमिनीला दान होतोय या ठिकाणी. अशा प्रकारे एक जीवदान भेटतंय. धावसंख्या मात्र 1 धावेने वाढते. धावसंख्या होते ती 14. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. दरम्यान या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निवती श्रीरामवाडी संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 14. हे तिसरं षटक संपल्यानंतर या ठिकाणी आई केपादेवी कर्णधार, VRCC आनंदवाडी ब कर्णधार, आपण या ठिकाणी ताबडतोब यायचं आहे नाणेफेकीसाठी पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर. धन्यवाद. जर या ठिकाणी विजयाला गवसणी घालायची असेल तर निश्चितच निवती श्रीरामवाडी संघाला जास्तीत जास्त धावांचा डोंगर या ठिकाणी रचावाच लागेल, परंतु या ठिकाणी अशा प्रकारचा प्रयत्न काही मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दरम्यान भावेश मेहतर एक सलामीचा फलंदाज आहे निवती श्रीरामवाडी संघाचा, मात्र एकाएकी या ठिकाणी आपल्या संघासाठी झुंज देताना पाहायला मिळतोय. आणि मला वाटतं या ठिकाणी उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करून या ठिकाणी व्हाईट चेंडू घोषित करतायत. एक अवांतर धाव मिळते आता मात्र निवती श्रीरामवाडी संघाला. या अवांतर धावेबरोबरच संघाची धावसंख्या होते ती 15. सुंदर फटका या ठिकाणी पाहूया. लॉंग ऑनच्या डोक्यावरून काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. उत्तुंग षटकार. पंच दोन्ही हात आकाशाच्या दिशेने समांतर करून या ठिकाणी इशारा करतायत. उत्तुंग षटकार खेचतोय भावेश मेहतर. अतिशय आक्रमक फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. धावसंख्या मात्र आता 6 धावांनी वाढते. धावसंख्या होते ती 21.
त्याच्या संघ सहकार्याने मात्र चांगली अशी साथ त्यांना दिली नाही. साथ जर चांगल्या प्रकारे मिळाली असती तर निश्चितच या ठिकाणी धावांचा डोंगर रचू शकले असते भावेश मेहतर. आमचे सन्माननीय रमेशजी कोळंबकर साहेब या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपलब्ध होत आहेत. धन्यवाद साहेब. या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. तांबडे चषक 2022. धन्यवाद सर. सामन्याकडे जाऊया. शुभम आपल्या बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू घेऊन भावेशला सुंदर फटका मारतोय. पाहूया मिड विकेटच्या दिशेने चेंडू राहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मला वाटतं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज या ठिकाणी धावून. खराब क्षेत्ररक्षणाचा पूर्णपणे फायदा या ठिकाणी दोन्ही फलंदाज उचलताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावेबरोबरच संघाची धाव संख्या मात्र होते 23. शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा जमवतोय भावेश मेहतर. या ठिकाणी निवती श्रीरामवाडी संघाचा सलामीवीर फलंदाज या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम परब गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक फेकतोय श्रीकृष्ण कोळम संघाकडून. आतापर्यंत शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपतोय. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतोय स्वतः गोलंदाज शुभम. भावेश क्षेत्ररक्षणाची पाहणी करून खेळण्यासाठी सज्ज आहे. भावेश एक आक्रमक फलंदाज. श्रीराम वाडी निवती संघाचा फलंदाज. सुंदर फटका पाहूया. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू झेल होतोय आणि मला वाटतं या ठिकाणी सुंदर झेल टिपतोय. एक आक्रमक फलंदाज भावेश मेहतर. निवती श्रीरामवाडी संघाचा या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. एक आक्रमक फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. शुभम परब वैयक्तिक 15 धावा आपल्या संघासाठी बहाल करतोय तो भावेश मेहतर. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी फलंदाजी पाहायला मिळाली. भावेश मेहतर सलामीसाठी गेला होता. नवीन फलंदाज नाव सांगायचंय हर्षद. भावेश याची जागा घेण्यासाठी नवीन चाललेला फलंदाज हर्षद. कृपया पंचांना विनंती आहे, अजून 7 सामने बाकी आहेत. प्लीज सहकार्य करा. तसेच कर्णधार खेळाडू गाभी समाजातील स्पर्धा महत्वाची आहे. अजून खूप सामने बाकी आहेत. जवळजवळ 7 सामने होणार आहेत. सहकार्य करा. पटपट आपलं योगदान द्या. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा शुभम आपल्या बॉलिंग मार्कवर सुंदर पुन्हा एकदा झेल आहे पाहूया. आणि लॉंग ऑनच्या दिशेने उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी सलग 2 झेल टिपतोय त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक श्रीकृष्ण कोळम संघाचा. अशा प्रकारे या ठिकाणी पाहूया शुभम परब याला मला वाटतं हॅट्रिकची संधी या ठिकाणी चालून येते. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे या षटकातील आणि शेवटच्या चेंडूवरती हॅट्रिकची सुद्धा संधी आहे. पाहूया हॅट्रिक करतोय का शुभम. चला चला बॅट्समन माफ करा 4 चेंडू झालेत. 2 चेंडू आहेत. 2 चला चेंडू शिल्लक आहेत. प्लीज प्लीज चला. फलंदाज देवानंद. नवीन गेलेला फलंदाज देवानंद. शुभम आपल्या बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू घेऊन जोरदार फटका. आता मात्र देवानंद मारतो या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. 6 धावेने या ठिकाणी आपलं खातं खोलतोय. संघाला 6 धावा मिळवून देतोय. 6 धावेबरोबरच संघाची धावसंख्या मात्र होते 29 धावा. मला वाटतं या ठिकाणी हॅट्रिकची संधी हुकते परंतु षटकार उत्तुंग असा षटकार या ठिकाणी खेचला होता. आता मात्र मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवतोय. अशा प्रकारे या ठिकाणी चेंडू निर्धाव टाकतोय तो शुभम आणि अशा प्रकारे सर्व षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 29 आणि जिंकण्यासाठी उद्दिष्ट ठेवलं आहे ते 30 धावांचं. बीआरसीसी आनंदवाडी कर्णधार या नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये. तसेच आई केपादेवी कर्णधार. आई केपादेवी कर्णधार. चला चला वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. चला प्लीज.
आणि आमचे सन्माननीय या ठिकाणी श्री रमेशजी कोळंबकर सर या ठिकाणी या नाणेफेकीचा कौल देत आहेत. दोन्ही संघ कर्णधार आपण निखिल तारी या टॉस्का बॉस मध्ये, तसेच आई केपादेवी संघाचा कर्णधार, आई केपादेवी कर्णधार. मी मागे पण तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सूचना दिली आहे, प्लीज वेळेचं महत्व बाळगा तुम्ही. वारंवार या ठिकाणी मी आवाज देत आहे तुम्हाला. आई केपादेवी कर्णधार, आमचे सन्माननीय या ठिकाणी वाट पाहत आहेत. मला वाटतं मंगेश कुर्ले असेल कदाचित. आई केपादेवी संघाचा कर्णधार, आई केपादेवी संघाचा कर्णधार किंवा कोणी प्रतिनिधी असेल तर या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे, नाहीतर 5 धावांची या ठिकाणी पेनल्टी लावण्यात येईल. प्लीज. कदाचित मला वाटतं मंगेश कुर्ले असतील. कायच वारंवार या ठिकाणी आपल्याला सूचना देतोय आम्ही. काय चाललंय? सहकार्य करा ना, वेळ खूप कमी आहे यार. 7 सामने व्हायचे आहेत. धन्यवाद मंगेश कुर्ले. तसेच प्रथमेश राऊळ, देवबाग आणि आडबंदर 11 जो सामना झाला होता त्या सामन्याचा सामनावीर म्हणून प्रथमेश राऊळ कुठे असाल? मला वाटतं 4था पुकार देतोय मी. प्रथमेश राऊळ, जर आपल्याकडे वेळ असेल तर या ठिकाणी या. चला नाणेफेक करून घेतोय मधल्या वेळेमध्ये. चल. आई केपादेवी कर्णधार, मंगेश कुर्ले VRCC आनंदवाडी कर्णधार या ठिकाणी, ब संघाचा निखिल तारी, आमचे सन्माननीय रमेशजी कोळंबकर सर या ठिकाणी नाणेफेक करतायत. निर्णय सांगायचा आहे या ठिकाणी. नाणेफेकीचा कौल लागतोय तो आई केपादेवी संघाच्या बाजूने आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय तो कर्णधार मंगेश कुर्ले. धन्यवाद. धन्यवाद धनंजय. या ठिकाणी आमच्या मंडळास एक देणगी येते. श्री चंद्रहास उर्फ बाप्पा राजम यांकडून रोख रुपये 500 ची देणगी येते. मंडळातर्फे त्यांचा हार्दिक आभार. दरम्यान हा सामना चालू आहे. श्रीकृष्ण कोळंब विरुद्ध नेवती श्रीरामवाडी यांच्यात चाललेला हा सामना. मर्यादित 3 षटकांचे सामने या ठिकाणी खेळवले जात आहेत. 3 षटकांमध्ये 30 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे, म्हणजे 18 चेंडूंमध्ये 30 धावांचं उद्दिष्ट आहे श्रीकृष्ण कोळंब या संघासमोर. बॉलर कोणतो? बॉलरचं नाव सांगा जरा प्लीज. गोलंदाज जीवन कोचरेकर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिला श्रीकृष्ण कोळंब संघाच्या बाजूने, माफ करा नेवती श्रीरामवाडी संघाच्या बाजूने गोलंदाजीसाठी येतोय. सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल घेतोय. पहिला हादरा बसतोय श्रीकृष्ण कोळंब या संघाला. या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी जीवन कोचरेकर यांची म्हणावी लागेल. एक आक्रमक फलंदाज देवेंद्र कांदळगावकर यांना बाद करतोय. देवेंद्र कांदळगावकर या ठिकाणी झेल बाद होऊन तंबूमध्ये परततोय. आतापर्यंत 2 धावा होत आहेत श्रीकृष्ण कोळंब संघाचे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 18 चेंडूंमध्ये 30 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय श्रीकृष्ण कोळंब संघासमोर. नवीन गेलेला फलंदाज नाव सांगायचंय.
श्रीकृष्ण कोळम आणि श्रीराम निवती दोन्ही संघांना सूचना आहे, कृपया वेळ वाचवा. 6 सामने अजून बाकी आहेत. दुपारचे 2:10 झालेली आहेत. आत्ताच्या क्षणाला अजून 6 सामने आहेत. निर्णय घ्यायचा असेल पटपट घ्या, आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. धन्यवाद. कृपया करून सामन्याला उशीर करू नये, जेणेकरून पुढील सामने व्यवस्थित होतील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. त्या ठिकाणी मला वाटतं लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा या ठिकाणी झेल टिपतोय. त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक, सुंदर झेल म्हणावं लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीत दुसरा झेल लॉंग ऑनच्या दिशेने घेण्यात यशस्वी होते. त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे 2 धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय श्रीकृष्ण कोळंब या संघाचा. मर्यादित 18 चेंडूंमध्ये 30 धावांचं उद्दिष्ट असताना या ठिकाणी 2 धावांवरती 2 गडी बाद होत आहेत आणि त्याचं पूर्णपणे श्रेय जाते जीवन कोचरेकर, सलामीवीर गोलंदाज निवती श्रीराम वाडी संघाकडून गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला आता मात्र पाहायला मिळते. 2 चेंडूंवरती 2 गडी बाद होत आहेत. पाहूया, मला वाटतं हॅट्रिकचा संधी या ठिकाणी चालून येते जीवनसाठी. आता मात्र कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू राहतोय. 1 धाव मात्र एका धावेने आपलं खातं खोलतोय. एक धाव आपल्या संघासाठी मिळवून देतोय नवीन गेलेला फलंदाज यश. एकदा जीवन आपल्या बॉलिंग मार्फत पुढचा चेंडू घेऊन त्या ठिकाणी यष्टी रक्षण थोडंसं मिस होत आहे. दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत पंच. दोन्ही हात समांतर करून व्हाईट चेंडू म्हणून घोषित करतायत. अशा प्रकारे या ठिकाणी 2 अवांतर धावा या ठिकाणी संघाला बहाल करतोय. दरम्यान संघाची धावसंख्या मात्र होते ती 5. 2 गडी बाद 5. प्रथम नाणेफेक जिंकली होती श्रीकृष्ण कोळंब संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेऊन या ठिकाणी निवती श्रीरामवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना श्रीरामवाडी निवती या संघाची धावसंख्या झाली होती ती मात्र 29 आणि 30 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे श्रीकृष्ण कोळंब या संघासमोर मर्यादित 3 षटकांमध्ये म्हणजेच 18 चेंडूंमध्ये. आतापर्यंत या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, म्हणजे 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावसंख्या मात्र होती ती 6. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. आता मात्र 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू आणि 24 धावा जिंकण्यासाठी चेंडू आणि 24 धावा जिंकण्यासाठी श्रीकृष्ण कोळंब या संघाला किरण मोंडकर नवीन गोलंदाज. समोर आहे तो फलंदाज यश. किरण पहिला चेंडू घेऊन यशला पाहूया. सुंदर फटका मारतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू राहतोय. त्या ठिकाणी झेल होता परंतु झेल सुटतोय. या ठिकाणी अतिशय सोपा असा झेल होता परंतु या ठिकाणी झेल मात्र काही टिपता येत नाही. त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक एक जीवदान म्हणावं लागेल यश याला. पाहूया आपल्या जीवदानाचा कितपत फायदा उठवतोय, आपल्या संघाला फायदा मिळवून देतोय तो यश. दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या मात्र होते ती 7. पुन्हा एकदा किरण आपल्या बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू स्वतः चेंडू कलेक्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहतोय परंतु 1 धाव पूर्ण करतायत पंचांचा. या ठिकाणी 9 चेंडूचा इशारा येतोय आणि ही या चेंडूवरती मला वाटतं फ्री हिटची सुद्धा या ठिकाणी इशारा करतायत पंच. एकूण या अगोदरच्या चेंडूवरती एकूण 2 धावा अवांतर धावा मिळतायत श्रीकृष्ण कोळंब या संघाला. या 2 धावेबरोबरच संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 9. 2 गडी बाद. हव्या लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये झेल आहे. झेल मात्र सुटतोय.
2 धावा पूर्ण करतायत या ठिकाणी झेल मात्र सुटतोय एक जीवदान पुन्हा एकदा या ठिकाणी अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते आहे ती 11 किरण आपल्या बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू सुंदर कट करतोय थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या होती आहे ती 12 12 रन झाले पुन्हा एकदा किरण आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय पुढचा चेंडू घेऊन मला वाटतं या ठिकाणी उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंजाब टू हरियाणाच्या दिशेने पंच दोन्ही हात समांतर करून या ठिकाणी व्हाईट चेंडू घोषित करतायत पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळते श्रीकृष्ण कोळंब या संघाला आता मात्र धावसंख्या होती आहे ती 13 9 चेंडू आणि 17 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 17 धावा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु आता मात्र यशस्वी होतोय गोलंदाज या ठिकाणी किरण मोंडकर गोलंदाजी करतोय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा या ठिकाणी वारंवार समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय 8 चेंडू आणि आता मात्र 17 धावांची गरज सुंदर फटका या पाहूया कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि मला वाटतं आता मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चूक न करता या ठिकाणी झेल टिपतोय अशा प्रकारे तिसरा गडी बाद होतोय श्रीकृष्ण कोळंब या संघाचा शुभम परब यांच्या रूपात मालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला डीजे या ठिकाणी अर्जुन शेलाटकर नवीन फलंदाज जातोय त्याच्यासाठी जे खास गाणं या ठिकाणी वाजवलं गेलं डीजे वरती अर्जुन शेलाटकर यांना एक या ठिकाणी बक्षीस येतंय प्रत्येक षटकार वसंत सने यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे अर्जुन शेलाटकर यांना प्रत्येक षटकारास 200 रुपये आणि मला वाटतं या ठिकाणी खराब चेंडू घोषित करतायत पंच सागर सने दोन्ही हात समांतर करून वाईड चेंडू एक अवांतर धाव मिळते आता मात्र श्रीकृष्ण कोळंब या संघाला धाव संख्या मात्र होते ती 14 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आता मात्र असं समीकरण पाहायला मिळतंय 7 चेंडू आणि 16 धावा जिंकण्यासाठी श्रीकृष्ण कोळंब अतिशय अटीतटीचा असा रोमहर्षक असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय अर्जुन शेलाटकर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मारतोय एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने चेंडू राहतोय पाहूया 2 धावा पूर्ण करतोय या ठिकाणी या 2 धावेबरोबरच संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 16 दरम्यान षटक संपतंय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ संपलाय उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे उर्वरित 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय 6 चेंडू आणि 14 धावांची गरज जिंकण्यासाठी श्रीकृष्ण कोळंब या संघाला पाहूया दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत दोन्ही संघांमध्ये नामवंत फलंदाज आहेत गोलंदाज आहेत त्यामुळे निश्चितच या ठिकाणी हा सामना रोमहर्षक असा पाहायला मिळेल सामना त्वरित चालू करायचा आहे सामन्याला वेळ काढू नये यानंतर अजून बरेच काही सामने व्हायचे आहेत याची दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तसेच पंचांनी देखील नोंद घ्यायची आहे सामन्याला उशीर करू नये 6 चेंडू आणि 14 धावांची गरज जिंकण्यासाठी पाहूया अर्जुन शेलाटकर
याच्यासाठी या ठिकाणी वसंत सनिये यांच्याकडून प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. याची अर्जुन शेलटकर यांनी नोंद घ्यायची आहे. पण आता मात्र जिंकण्यासाठी 14 धावांचीच गरज आहे, म्हणजे 2 षटकार मारण्याची संधी आहे अजूनही, परंतु ते आता नॉन स्ट्राईकला आहेत. सहा चेंडू आणि 14 धावा जिंकण्यासाठी असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज श्रीकृष्ण कोळम या संघाला. हा सामना चालू आहे निवती श्रीरामवाडी वेंगुर्ला विरुद्ध श्रीकृष्ण कोळम यांच्यात. सुंदर या ठिकाणी फटका कव्हर पॉइंटच्या दिशे एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने मारला होता. अतिशय सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा मात्र प्रयत्न मात्र काही राहिला नाही. दरम्यान 2 धावा तत्पर पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या मात्र होते ती 18. 5 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने झेल आहे पाहूया, आणि या ठिकाणी झेल बाद होतोय. यश एक आक्रमक फटकेबाजी करून आपल्या संघाला विजयी करण्याचा इरादा मात्र या ठिकाणी फसतोय यशाचा, आणि लॉंग ऑनच्या दिशेने झेल देऊन तंबूमध्ये परततोय. वैयक्तिक 8 धावा करून झेल बाद होतोय यश. धन्यवाद डीजे. आमच्या मंडळाचे हितचिंतक श्री दादा कोचरेकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. श्री दादा कोचरेकर आमच्या मंडळाचे हितचिंतक यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने टाळ्यांच्या स्वरूपात स्वागत केलं जात आहे. दरम्यान पंचांकडे जोरदार अपील आहे गोलंदाजाची, पाहूया. पंच आपल्या निर्णयावरती ठाम दिसत आहेत. मला वाटतं या ठिकाणी LBWचा या ठिकाणी पंचांकडे जोरदार अपील राहिलं होतं, परंतु सुखरूप आपल्या क्रेजमध्ये राहतोय नवीन गेलेला फलंदाज साहिल. स्ट्राईकला साहिल या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे श्रीकृष्ण कोळम संघाला. नेवती श्रीराम वाडी विरुद्ध श्रीकृष्ण कोळम. पाहूया कुठला संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. झेल आहे पाहूया. त्या ठिकाणी सुरेश कांदळगावकर अतिशय सुरेख असा प्रयत्न राहिला होता झेल घेण्याचा. अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी, परंतु झेल मात्र होत नाही. प्रयत्न मात्र खूप अतिशय सुंदर राहिला होता. आणि दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची गरज असे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर अशी सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. कुठल्याही क्षणी या ठिकाणी सामन्याला कलाटणी देऊ शकतो हा चेंडू. पाहूया. आणि या ठिकाणी पंच दोन्ही हात समांतर करून निर्णायक क्षणी या ठिकाणी वाईट चेंडू घोषित करतायत. खराब चेंडू फेकतोय या ठिकाणी गोलंदाज. एक अवांतर धाव मिळते. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय अर्जुन शेलटकर. पाहूया. उत्तुंग फटका या ठिकाणी मला वाटतं पाहूया लॉंग ऑनच्या दिशेने झेल होतोय का, आणि मला वाटतं झेल बाद.
अतिशय सुरेख असा निर्णय या ठिकाणी फटकेचा पाहायला मिळाला होता. आपल्या संघाला विजयीच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न मात्र राहिला होता तो अर्जुन शेलटकर, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने सुरेख झेल त्या ठिकाणी टिपतोय. त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक निवती श्रीरामवाडी संघाचा क्षेत्ररक्षक किरण अतिशय सुरेख झेल टिपला होता. पुन्हा एकदा एक चेंडू आणि मला वाटतं 9 धावांची गरज. 9 चेंडू या ठिकाणी घोषित करतायत पंच. फ्री हिट या पुढील चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिटचा इशारा करतायत पंच या ठिकाणी. दरम्यान सामना किती बोला 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. या ठिकाणी चेंडू चांगली फेक केली तर निश्चितच संघाला विजयी करू शकतो गोलंदाज. आणि या ठिकाणी खराब चेंडू. पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर करून वाईट चेंडू घोषित करतायत पंच. पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळते. निर्णायक क्षणी या ठिकाणी खराब चेंडू फेक पाहायला मिळते. निवती श्रीरामवाडी संघाचा गोलंदाज या ठिकाणी फक्त 1 चेंडू टाकून आपल्या संघाला विजयी करायचं होतं, परंतु आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. सुंदर फटका या ठिकाणी झेल आहे पाहूया. आणि मला वाटतं चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी, परंतु काहीही उपयोग या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दरम्यान पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय निवती श्रीरामवाडी वेंगुर्ला हा संघ. दोन्ही संघांनी येऊन आपल्या या ठिकाणी येऊन सांघिक खेळ सांघिक कौशल्य दाखविल्याबद्दल मंडळातर्फे हार्दिक हार्दिक आभार. आणि यानंतरचा सामनाचं धावतं समालोचन देतील माझे सहकारी वैभव कुबल. धन्यवाद.